नक्कीच दोन प्लेयर आमचे म्हणजे एक फुकटचा आऊट झाला, ते 2 विकेट गेले, ते आम्हाला थोडंसं मागे बॅकअपला आणला. ते मागच्या प्लेयरनी थोडा प्रेशर घेतला असावा, परंतु आता नेक्स्ट मॅचमध्ये आम्ही ते परफॉर्मन्स काढू आणि बेस्ट देऊ. थँक्यू सो मच अँड बेस्ट ऑफ कॉंग्रॅच्युलेशन. चला या गोवारी. तन्मय गोवारी चांगली बॅटिंग केली आहे. 2 चौके बॅक टू बॅक ठोकले होते. 500 रुपयाचं पारितोषिक हे आहे रुद्र रायडर्स टीम कडून आपल्याला. त्यानंतर यायचं आहे हार्दिक पारधी घ्या आपण. आपल्याला सुद्धा हे रोख रक्कम पारितोषिक 500 रुपयाचं रुद्र रायडर्स टीम कडून आलेलं आहे. आणि फायटर ऑफ द मॅच हकीम खान, करामती खान याची करामत पुन्हा आपण बघितली. ज्या वेळेस लो टोटल मॅच मध्ये चांगली कामगिरी 9 धावा देत असताना 2 विकेट जी निर्णायक ओव्हर होती, त्या निर्णायक ओव्हर मध्ये अप्रतिम गोलंदाजी आणि ही कॅप आपण बघतोय फायटर ऑफ द मॅच जी स्पॉन्सर झाले योग्यम हॉस्पिटल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल वसई डॉक्टर योगेश पाटील यांच्याकडून. चला नवीन मॅचला होते सुरुवात. जाऊया आपण कैलासवासी अरुण धर्माजी पाटील कॉमेंट्री बॉक्स मध्ये ज्या ठिकाणी सज्ज असतील. तुषार सोनावणे बॅक टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू. इथे पहिलाच बॉल खेळत असताना पहिल्या बॉलवरती चौकार ठोकला या 4 धावेच्या मदतीने. स्टार्ट ऑफ द फाउंडेशन श्री गणेश केल्याचा जो टीम जय श्रीराम मागच्या मॅच मध्ये झालेल्या चुकी या मॅच मध्ये करायच्या नाही आहेत. हे दोन्ही टीमने मैदानाच्या आतमध्ये जर पाहिले तर दर्शवत असताना मैदानाच्या आतमध्ये उतरले गेलेत. पुढचा बॉल पडल्यानंतर उसळी घेणारा बॉल सर विकेट किपरच्या हातामध्ये अपील चांगली. अमान शेख यष्ट्यांच्या मागे आपल्याला पाहायला मिळत आहेत. गेल्या मॅच मध्ये खूप चांगली बॅटिंग, परंतु त्यांना साथ जास्त काय मिळाली नाही आहे आणि गेल्या मॅच मध्ये परवाचा धक्का दिला. दुसऱ्या बाजूला जय श्रीराम संघाला आपण मैदानाच्या आतमध्ये बघताय. अक्षय कुल्ला लवकर आउट झाले. अक्षय कुल्लाची विकेट गेली. मला वाटते षटकार मारल्यानंतर लगेचच मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न आणि त्यामध्ये त्यांची विकेट गेली. बॅकफुटला जात असताना कट केले बॉलला. शक्तीपेक्षा युक्तीचा वापर केलाय. बॉलला पाठवले गेले बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 धाब्यांसाठी हा KPL चौकार. थँक्यू डीजे. वेलकम बॅक. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. कॉमेंट्री बॉक्स मध्ये पुन्हा एकदा स्वागत असेल हेमंतजी पाटील. चांगला फटका होता. ताकदपेक्षा नजाकत जास्त होती या फटक्यामध्ये. आपण बघितलं बॅकफुटला गेला, लेट कट केले. अक्षय कोल्हाने दिशा दाखवली बॉलला आणि पाठवले बाउंड्रीच्या बाहेर चौकारासाठी. पुन्हा एकदा त्याच दिशेने फटका खेळण्याचा प्रयत्न. यावेळेस मात्र अपेक्षापेक्षा बॉल थोडासा खाली राहिला होता. विकेट किपरच्या हातामध्ये जातोय हा डॉट बॉल. ही मॅच अतिशय महत्वाची दोन्ही टीमसाठी. मॅक मॉन्स्टर अँड जय श्रीराम आपलं अस्तित्व कायम ठेवण्यासाठी, आव्हान कायम ठेवण्यासाठी. ओहो यावेळेस जर पाहिले गेले तर हुक करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी फसले गेले फलंदाज पाहायला मिळत आहेत. अक्षय कुल्ला गेल्याही मॅच मध्ये जास्त काही धावा बनवू शकले नाही आहेत टीम जय श्रीराम संघासाठी. आणि याही मॅच मध्ये जर पाहिलं तर लवकर आउट झालेत. अक्षय कुल्ला पहिला धक्का लागलाय जय श्रीराम या टीमला. हे बघितलं खराब शॉट सिलेक्शन. आपल्याला तर हुक शॉट खेळत आहे बघितलं ऑफ स्टॉपच्या बाहेरच्या बॉलला आणि बाहेरून हुक शॉट खेळण्याचा प्रयत्न. ज्यावेळेस तुम्हाला हुक शॉट खेळायचा आहे त्यामुळे बॉलच्या लाईनच्या आतमध्ये येऊन तुम्हाला हुक शॉट खेळायचा होता. मात्र हा खराब फटका अक्षय कोल्हाचा आणि अक्षय कोल्हा बाद होतोय. टीमचं टोटल 4 असताना हा पहिला गडी बाद. 8 धावा असताना हा पहिला गडी बाद. 2 चौकार आलेले आहेत. यावेळेस ड्राईव्ह केला जातोय मिड ऑफच्या दिशेने. फिल्डर त्या ठिकाणी आहे. चांगली फिल्डिंग जरूर. मात्र 1 रन कंप्लीट. या 1 रनने टीमचा स्कोर जाऊन पोहोचेल स्कोर बोर्डवर. 9 रन ओव्हरची होते समाप्ती. पहिल्या ओव्हरची समाप्ती आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर प्रथम बॅटिंग करत असताना जय श्रीराम टीमचा स्कोर आहे 9 वर 1 विकेट. सुरुवात तर चांगली झाली. अक्षयने सुरुवात करून दिली गेली परंतु त्याची विकेट मैदानाच्या आतमध्ये गेले. आता नव्याने फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत निवृत्ती पवार. अगदी जर पाहिले गेले तर सुरुवात जर डगमगली तर शेवट देखील
स्कोर होऊ शकत नाहीये, परंतु सुरुवात इथे विकेटने गेली. परंतु त्यानंतर जर पाहिले गेले तर मैदानाच्या आतमध्ये 9 धाव बनतात. एक महत्वाची गोष्ट, निवृत्ती पवार 4 बॉलमध्ये सलग 4 बॉल मैदानाच्या पलीकडे पाठवण्याचा विक्रम या फलंदाजाच्या नावावरती आहे. बाफाण्याचं मैदान आणि बेधडक बॅटिंग निवृत्ती पवारच्या माध्यमातून आपण बघितलं. 4 चेंडू 4 षटकार, तशाच पद्धतीची बॅटिंग इथे करावी लागेल. प्रत्येक खेळाडूच्या नावावरती या कामन क्रिकेट असोसिएशन मध्ये सातत्याने विक्रम आपल्याला पाहायला मिळतात. या KPL मध्ये विक्रम आपल्याला पाहायला मिळतात. या मैदानावरती कित्येक वेळा हाफ सेंचुरीज आपण पाहिले गेलेत. कालच्या दिवसात पहिल्या दिवसात देखील आपल्याला पाहायला मिळाल्यात. षटक क्रमांक 2 ला सुरुवात. पहिलाच बॉल सेन्सिबल क्रिकेट, पडल्यानंतर उचलली घेणारा बॉल, अगदी सन्मान दिल्या बॉलला सिंगल घेण्याचा प्रयत्न. डबल डिजिट मध्ये धावसंख्या जाऊन पोहोचते. धाव फलकावरती 10च्या घरामध्ये. 10 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. षटक क्रमांक 2 मध्ये प्रेम जाधव पहिल्याच बॉलवरती एक सिंगल खर्च केले. प्रेम जाधव बॉलिंग ट्रॅकवर आलेला आहे. मॅकमॉस्टर टीम कडून समोरच्या एंड कडून गोलंदाजी करताना आपल्याला दिसतोय. स्ट्राईक एंडवर बॅटर आहे हेमंत लाखात. उडवलाय बॉलला, मात्र लॉंग ऑनचा फिल्डर त्या ठिकाणी येईल. बॉल खाली, चांगला कॅच, विकेट जाईल, फलंदाज होईल बाद. हेमंत लाखात जातोय 0 बाद. थँक्यू डीजे. हेमंत सर, जय श्रीराम टीमचं एक पाहायला मिळते, जो फलंदाज येतोय फक्त चौकार षटकारच आम्हाला खेळायचे आहेत. या अनुषंगाने हाही फलंदाज आउट झालेत. हेमंत यावेळेला ऑनसाईडला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होता, हवेत बॉल उडाला आणि त्यानंतर जबरदस्त खूप चांगला जेल. कॉलिंग नव्हते हेमंत सर इथे, परंतु कॉलिंग शेवटच्या सणाला जुळलं गेलं. शेवटच्या याला कॅच कंप्लीट झालंय. विकेट जाईल प्रेम जाधवच्या खात्यामध्ये. गेल्याही मॅच वरती 0चा अगदी जर पाहिजे पाडा पाहिला, याही मॅच मध्ये 0 वरती हेमंत लाखात आउट झालेत. नवीन बॅटर येतोय हर्षद म्हात्रे, आयकॉन आहे, कॅप्टन आहे जय श्रीराम टीमचा. प्रवीण गुप्ता फॅम टीम आहे. आतापर्यंत 299 रन्स आहेत हर्षद म्हात्रेच्या नावावर आणि 300 रन बघूया पूर्ण करतोय की. जर 300 रन पूर्ण केला तर तो 9वा फलंदाज ठरेल या KPL मधला. बॉलिंग ट्रॅकवर प्रेम जाधव पुन्हा एकदा सज्ज होईल. राऊंड विकेटने मारा करतोय प्रेम जाधव. फिल्डिंग आपण पाहिली तर विकेट किपरच्या मागे 20 सेप मध्ये 2 फिल्डर दिसतात आपल्याला. शॉट फाईन लेग, शॉट थर्डमॅन, पॉइंटला फिल्डर. यावेळेस चांगला फटका आहे. ड्राईव्ह केले बॉलला स्वीपर कव्हरच्या दिशेने. फिल्डर या ठिकाणी एक सिंगल कंप्लीट करतोय हर्षद म्हात्रे आणि या सिंगलने 9वा फलंदाज ठरतोय KPL मधला, ज्याने 300 धावा पूर्ण केलेल्या आहेत. जोरदार टाळ्या झाल्याच पाहिजे हर्षद म्हात्रेसाठी. अभिनंदन हर्षद, खूप चांगली फलंदाजी गेल्या कित्येक वर्षांपासून या कॉमन क्रिकेट असोसिएशन मध्ये करत असताना आपण बघितलं जरूर. पुढचा बॉल पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती बॉल होती यार. इथे निवृत्तीसाठी ऑन साईडला खेळलेत, फटका हवेत खेळलाय, मिस्टर स्ट्रोक आहे, शॉर्ट मिड विकेटला चुकी झालंय. एक धाव, एक कॅच फार महत्वाची आहे, एक विकेट फार महत्वाची आहे. हेमंत सर, असा सिच्युएशनला इथे कॅच ड्रॉप केले. बरोबर आपण बघितलं. थोडासा फास्ट आला होता बॉल, तत्पर नव्हता. ह्या वेळेला आपण बघितलं त्या टीमला फिल्डर आणि या ठिकाणी कॅच सुटली जाते. एक जीवनदान मिळते फलंदाज निवृत्ती पवार याला. नवींद्र पवार जर आपण बघितलं तर एक चांगला पॉवर हिटर बॅटर म्हटला जातोय. पुन्हा एकदा प्रेम जाधव आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. राऊंड विकेट. यावेळेस पुन्हा एकदा त्याच दिशेने फटका, स्पीपर कवरच्या दिशेने बॉल जातोय. 1 रन कंप्लीट आणि 1 रनने स्कोर जाऊन पोहोचतोय स्कोर बोर्डवर 13 रन्स. 13 लॉस ऑफ 2 विकेट. मॅकमॉन्स्टर टीम आपण बघतोय टॉस जिंकल्यानंतर प्रथम फिल्डिंग करत असताना हा निर्णय आतापर्यंत योग्य आपल्याला पाहायला मिळतोय, कारण की 12 धावा देत असताना 2 विकेट आतापर्यंत मिळवले गेले प्रेम जाधवची. त्यामध्ये एक प्रामुख्याने विकेट आपल्याला पाहायला मिळते. पुढचा बॉल इथे हवेत खेळलाय, बॉल फटका फसलाय. स्वतः गोलंदाज स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये झेल घेण्याचा प्रयत्न, कॅच ड्रॉप. एक सिंगल प्राप्त केले. दुसरी धावेचा प्रयत्न हो नाही इथे चालू आहे. शेवटच्या क्षणाला इथे थांबवलं निवृत्तीने. दुसरे बॅटर जर पाहिले गेले तर हर्षदला. आणि अशा रीतीने मैदानाच्या आतमध्ये 2 ओव्हरचा खेळ कंप्लीट झालाय. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर जय श्रीराम या संघाची धावसंख्या धावफडकावरती जाऊन पोहोचते 2 गडी बाद 14. हे बघितला बेस्ट टाइम शॉट. हवेत उंच बॉल गेला होता.
उलट्या दिशेने जाऊन कॅच घेण्याचा प्रयत्न. प्रेम जाधवचा हा कॅच सुटतोय. जीवनदान नक्कीच मिळते. नो मॅन लँडला बॉल पडतोय आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 14/2. बघूया आणखीन 4 ओव्हर शेष आहेत. मागच्या मॅच मध्ये सुद्धा बॅटिंग चांगली झाली नव्हती जय श्रीराम टीमची. या मॅच मध्ये मात्र कमबॅक करावा लागेल. हर्षद म्हात्रेला टिकून खेळावं लागेल. निवृत्ती पवारला हार्ड हिटर फटके खेळावे लागतील. सतीश जाबर येतोय बॉलिंगसाठी. लेफ्ट आर्मर आहे सतीश. पहिल्या ओव्हरमध्ये सतीशने 9 रन्स खर्च केल्या होत्या. चांगली बॉलिंग केली होती पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये. प्रेम जाधवने सुद्धा अप्रतिम गोलंदाजी केली आहे. 5 धावा देत असताना 1 विकेट मिळवला होता मागच्या ओव्हरमध्ये. जय श्रीराम कामन टीम या ठिकाणी बॅटिंग करताना आपल्याला दिसते. मात्र पहिल्या 2 ओव्हरमध्ये फक्त 7च्या सरासरीने धावा आलेल्या आहेत धावफलकावर. पहिला बॉल खूपच बाहेर गेला हा बॉल. ऑफ स्टंपच्या वाईटचा इशारा पंचांचा. 1 अतिरिक्त धाव मिळेल. अजित म्हात्रे सर आहेत बॉलर सेंडकडे अंपायर आपण बघतोय आणि बॅटर सेंडकडे अंपायर सध्या या ओव्हरमध्ये कल्याणी घोरपडे सर. संघाचे धावसंख्या धावफटकावरती 15. या वेळेला मात्र अपील लाऊड झाले परंतु साहिल चौधरी बॉल पर्यंत पोहोचतील वेगाने. लेग बाईकच्या स्वरूपात 1 धाव पाहायला मिळेल. जसा बॉल पायावरती लागला गोलंदाजाला माहित होतं हा बॉल पायावरती आदळलाय. अपील आपण करूयात आणि यस पंचांवरती प्रेशर टाकण्याचं काम केलं परंतु पंच आमचे सक्षम आहेत. अजितजी महाराष्ट्रांना आपण बघतायत कित्येक वर्षांचा अनुभव. हे म्हणजे पाटील सर अगदी बरोबर. भरपूर अनुभवी पंच आहेत. भरपूर क्रिकेट सुद्धा खेळलेले आहेत सर्व पंच. जर आपण बघितलं तर सर्वांचं हार्दिक स्वागत. काही छोटी मुलं सुद्धा येतात ते KPLचं मॅचेस पाहण्यासाठी. व पुन्हा एकदा स्लॉक करण्याचा प्रयत्न फसतो या वेळेला फलंदाज. बॉल पुन्हा एकदा जातोय गलीच्या दिशेने. लेग बाईटचा इशारा पंचांचा. 1 अतिरिक्त रन मिळते. 1ने टीमचं टोटल जाऊन पोहोचते स्कोर बोर्डवर 17 रन्स 17. कुठल्या प्रकारचे मोठे फटके दिसत नाही. पहिल्या ओव्हरमध्ये 2 चौकार आले होते. त्यानंतर मात्र चौकार आणि षटकार काही बॉलमध्ये आपल्याला दिसले नाहीयेत. हो निश्चित स्वरूपात कारण की पहिल्या षटकात 9 धावा देत असताना 1 गडी बाद ज्याने प्राप्त केला तोच गोलंदाज पुन्हा एकदा सतीश. पडल्यानंतर उसळली गेणारा बॉल अगदी शरीरापासून थोडा दूर ठेवलं आणि पंचांचा इशारा पुन्हा एकदा वाईट बॉल येतोय. 1 धावेच्या माध्यमातून संघाच्या धावसंख्येत भर पडल्या. धावसंख्या धाव फटकावर जाऊन पोहोचते स्कोर कार्डवरती 18च्या घरामध्ये. इथे हेमंत सर एखादा मोठा फटका आला तर बॅटिंग करणाऱ्या टीमच्या बाजून देखील तर पहिल्या धावा या वेगाने बनताना दिसतील परंतु तो फटका निवृत्ती पवारच्या बॅटमधून येईल का? लेफ्ट आपने पुन्हा एकदा. हो या वेळेला फ्लाबेल फलंदाज बाद होईल. निवृत्ती पवार इज आउट. विकेट मिळते सतीश जाबर याला. माननीय श्री तुषार कामनकर यांचं आगमन आपल्या मुख्य मंचावर होते. त्यांचं हार्दिक स्वागत. थोडंसं चिंतेचं वातावरण आपण बघतो या डगआउटमध्ये. जय श्रीराम टीमच्या खेम्यामध्ये जे डगआउट आहे जे स्पॉन्सर्स केलेलं आहे स्वर्गीय संदीप उर्फ बंटी भोसकर जयेंद्र भोसकर पोमण यांच्या माध्यमातून स्पॉन्सर्स केले आहे. आणि खरोखरच हे सर्व स्पॉन्सर्स त्याच्यानंतर सर्व टीम ऑनर्स KPL कमिटी असेल KC कमिटी असेल आणि खास करून जर बघितलं ही KPL उंचावर नेण्याचं जे काम केलेलं आहे ते SS एंटरप्राइजेस ते हजरतभाई शेख आणि संजयभाई म्हात्रे यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. कॉमन परिसरामध्ये कॉमन प्रीमियर लीग. पुन्हा एकदा हवेत बॉल आहे. अरमान होता. कॅचची शक्यता. फिल्डर त्या ठिकाणी निलेश रॉय एका हाताने कॅच घेण्याचा प्रयत्न केला मात्र कॅच सुटतोय. जीवनदान मिळतात आणि या ठिकाणी 2 रन्स कंप्लीट करतोय फलंदाज अरमान शेख. 2ने ऑफ द मार्क होतो. टीमचं टोटल जाऊन पोहोचते स्कोर बोर्डवर 20 रन. प्रयत्न दिली खूप चांगल्या पद्धतीचे पाहायला मिळाले क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. कदापि इतर कॅच झाली असती तर आणखीन प्रेशर बॅटिंग करणाऱ्या टीमवरती वाढलं असतं. इथे खूप चांगला चेंडू यापूर्वी प्रत्युत्तर दिलं परंतु इथे प्रत्युत्तर देऊ शकले नाही आहेत. पडल्यानंतर सर विकेट किपरच्या हातामध्ये बॉल निघून जाईल. डॉट बॉल. जबरदस्त डिलिव्हरी जबरदस्त बॉलिंग. अचूक टप्प्याने गोलंदाजी करताना दिसतोय गोलंदाज सतीश जाबर. पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर छोटा रनअप आहे. ओ दांडी गुल केलेली आहे या ठिकाणी अरमान शेखची. अराउंड लेग ट्रिपला चित्त बाद केला अरमान शेखला
आणि हा आणखीन एक फलंदाज बाद होतोय जय श्रीराम टीमचा. ची विकेट मैदानाच्या आतमध्ये गेले. सर 3 ओव्हरचा खेळ कंप्लीट झाला, 20 धावा. सकाळ सत्रात जर पाहिलं तर 26 बनल्या होत्या 3 ओव्हरमध्ये, पुरती इथे 20च बनलेल्या आहेत. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये कुठेतरी धावा कमी प्रमाणात आजच्या दिवसांमध्ये बनताना दिसला, परंतु पहिला मॅच आठवावा लागेल. 77 धावा देखील चेस झालेल्या आहेत. इनेश एंटरप्राइजेस, ईशान एंटरप्राइजेस, प्रशांत गुप्ता स्ट्रॅटेजिक टाइम आउट 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर. हे कामन क्रिकेट असोसिएशन अजय पाटील अध्यक्ष, उपाध्यक्ष सचिन गाग, देवेंद्र बोसकर प्रमुख सल्लागार, शाहिद भाई अन्सारी कार्याध्यक्ष, नितीन म्हात्रे खजिनदार, सचिव आपण बघतोय अंकित पाटील, उप खजिनदार जितेंद्र माळी, त्यानंतर दिनेश म्हात्रे सल्लागार आणि उपसचिव आहेत प्रवीण पाटील. ही आपण बघू शकतो ही बाईक स्पॉन्सर्स केलेली आहे मालिका वीर साठी. विशेष सहकार्य आपण बघू शकतोय माणिश्री मनोज भगत, दिशा एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर, त्यानंतर समाज कल्याणाचे पालघर जिल्हा अध्यक्ष डॉक्टर प्रकाश देवळीकर यांच्याकडून बाईक स्पॉन्सर्स आहे मॅन ऑफ द सिरीज साठी. प्रेम जाधव कंटिन्यू बॉलिंग साठी येतोय. हे 2 गोलंदाज ज्यांना 4 षटकं कंप्लीट करण्यासाठी आमंत्रित केलेला आहे कॅप्टनने. आणि आतापर्यंत बघितलं गेलं तर चांगली गोलंदाजी झालेली आहे मॅकमॉन्स्टर टीमची. या ठिकाणावरून नक्कीच गेम पलटावा लागेल जय श्रीराम टीमच्या फलंदाजांना. हर्षद म्हात्रे आणि दुसरा फलंदाज आपण बघतोय कैलास प्रजापती. मागच्या मॅच मध्ये फायटर ऑफ द मॅच हा किताब त्याला मिळाला होता. आणि ही चांगली संकल्पना डॉक्टर योगेश यांच्या मार्फत या केपीएल मध्ये पुन्हा एकदा आलेली आहे. काहीतरी वेगळं केपीएल मध्ये. स्पीच हिट केलाय, चांगला फटका, स्क्वेअर स्थळाच्या दिशेने बॉल 1 बाउंस जाईल बाउंड्रीच्या बाहेर. 4 रनसाठी चौकार. पडल्यानंतर अगदी बॅटचं स्विंग देखील तेवढा प्रॉपर होता आणि बॉल सीमारेच्या पलीकडे आहे. ॲक्शन रिप्ले, काय फटका खेळलाय, ताकद नजाकत टायमिंग प्रॉपर पाहायला मिळाले या बॉलवरती आणि बॉलला पाठवलं मैदानाच्या पलीकडे. ज्यावेळेला प्रमोद सरांनी इंटरव्ह्यू घेतला तिथे या खेळाडूचा, त्यावेळेला त्यांनी सांगितलं की माझा सर्वाधिक आवडता फटका हा स्विचिटचाच आहे आणि तोच फटका त्यांनी मैदानाच्या आतमध्ये खेळलाय. आलाय चौकाराच्या माध्यमातून धावफटक्याला आकार मिळाला, वेग मिळालाय. 24 धावा धावफटकावरती लागल्या आहेत. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये पहिल्याच बॉलवरती प्रेम जाधवच्या विरोधात आक्रमण. याच प्रकारे बॅटिंग करावी लागेल हर्षद म्हात्रेला. प्रेम जाधव पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. ऑफस्टम्पच्या खूपच बाहेर बॉल, गती जास्त निर्माण करण्याचा प्रयत्न केला आणि या ठिकाणी व्हाईटचा इशारा होतोय अंपायर कल्याणी घोरपडे सर यांचा. 25 वर धावसंख्या जाऊन पोहोचते ती जय श्रीराम टीमची. 25 धावा धावफटकावरती पाहायला मिळतात. खूप चांगली पंचांची भूमिका. या 4ही पंचांचं कौतुक करावं लागेल. एखादा स्पर्धा यशस्वी करायची असेल तर पंचांची भूमिका फार महत्त्वाची राहते प्रत्येक स्पर्धेमध्ये. पुन्हा एकदा स्पिचिट खेळण्याचा प्रयत्न, चेंडूचा टप्पा नाही ओळखला. इथे जर पाहिलं तर वेग चांगला होता गोलंदाज प्रेम जाधवचा. निर्धाव चेंडूची सांगता मात्र मैदानाच्या आतमध्ये केली जाते. हे बघितलं पण पुन्हा एकदा उलटा शॉट खेळण्याचा प्रयत्न, चांगला बॉल होता, कनेक्शन झालं नाही बॅट आणि बॉलचं आणि हा जातोय डॉट बॉल. विकेट किपर चांगली विकेट किपिंग करताना कॅप्टन अमन शेख. पुन्हा पुन्हा रिप्ले दाखवले जाते. अतिशय चांगलं टेलिकास्ट प्रिन्स मूवीजच्या माध्यमातून. हो आणखीन एक चांगला बॉल, जबरदस्त डिलिव्हरी, अँगल बनवलं या वेळेला.
गोलंदाज प्रेम जाधवने हे बघू शकतो आपण राऊंड विकेटचा मारा अँगल चांगला बनवतोय बॉलला अगदी क्रॉस घेऊन जातोय चांगली गोलंदाजी खूप चांगली गोलंदाजी प्रेम जाधवच्या माध्यमातून पहिला बॉल राहिला चौकाराच्या स्वरूपात त्यानंतर वाईड याला अगदी एका बॉलमध्ये 5 धावा खर्च करत असताना बॅक टू बॅक त्यानंतरचे 2 चेंडू निर्धावच्या स्वरूपात खूप चांगली गोलंदाजी प्रेम जाधव यावेळेला फटका हवेत खेळला गेला मिस टायमिंग स्ट्रोक आहे क्षेत्ररक्षक नाही आहे खाली क्षेत्रामध्ये बॉल ट्रॅव्हल झाला एक सिंगल प्राप्त केली जाईल दुसऱ्या धावेचा प्रयत्न अमान सांगतोय की वेगाने फेकी माझ्याकडेच करा आणि इथे फेकी लेट आली त्याचं प्रत्युत्तर जर पाहिलं तर 2 धावांमध्ये या धावा परावर्तित केल्या गेल्या 2 धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या फटकावरती प्रथम बॅटिंग करत असताना टीम जय श्रीराम कामन संघ जाऊन पोहोचतोय धाव फटकावरती 4 गडी बाद 27 धावा 27 लॉस ऑफ 4 विकेट कॉमन प्रीमियर लीग KPL सीझन 6 हे आजचा जर आपण बघितलं तर हा तिसरा दिवस आहे उद्याच्या दिवसामध्ये सुद्धा आणखीन 4 टीम आपल्याला खेळताना दिसतील या KPL मध्ये पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर स्विचचा फटका कनेक्शन चांगलं आहे फिल्डर लावला होता मात्र नाही रोखू शकणार बॉलला बॉल निघून जाईल थडब्यांच्या बाहेर 4 रनसाठी चौकार थँक्यू डिसे वारंवार स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न केला जातो यापूर्वी आतापर्यंत 3 स्विच हिट खेळले त्यामध्ये 1 अयशस्वी राहिला आणि 2 यशस्वी राहिले 2 स्विच हिट वरती चौकार देखील पाहायला मिळतात उद्याच्या दिवसामध्ये उद्या 4था दिवस असेल ग्रुप डी मधल्या मॅचेस आपल्याला पाहायला मिळतील पहिला सामना RD 7575 वर्सेस बाबा 9191 या 2 टीम मध्ये असेल दुसरा सामना टीम 94 कॉमन वर्सेस पवन स्टील राऊंड विकेट पुन्हा एकदा चांगला फटका आहे लॉंग आणला मात्र फिल्डरला शोधलाय सतीश जाबाने चांगला कॅच घेतलाय विकेट जाईल फलंदाज हर्षद म्हात्रे इज आउट थँक्यू डिसे आजच्या संपूर्ण दिवसामध्ये सतीश जाबर या नावाची चर्चा केली गेली विथ द बॅट हेमंत सर विथ द बॉल विथ द फील्ड या तिन्ही भूमिकेमध्ये जर पाहिजे तर सतीश या नावाचा बोलबाला आपण पाहिलात याही वेळेला खूप चांगला झेल पकडला गेला धक्का लागलेला आहे मैदानाच्या आतमध्ये 5वा 31 या धावसंख्येवरती 4 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय 31 धावा 5 गडी बाद प्रथम बॅटिंग करत असताना टीम जय श्रीराम प्रोजेक्टचा स्कोर जर आपण बघितला तर 47 पर्यंत दाखवतोय हे टोटल चांगलं टोटल नसणार आहे उर्वरित 2 ओव्हर शेष आहेत 2 ओव्हरमध्ये कमीत कमी 30-35 धावा यायला पाहिजे मागच्या मॅच मध्ये अंतिम बॉल पर्यंत सामना गेला होता 58चं टार्गेट होतं 60 बनवण्यासाठी जवळजवळ 30 तरी धावा आल्या तर एक फायटिंग टोटल पर्यंत पोहोचू शकेल जय श्रीराम टीम अब्दुल्ला खान येतोय नवीन बॅटर बॅटिंग साठी कैलास प्रजापती या बॅटरला मात्र चांगली बॅटिंग करावी लागेल या मॅच मध्ये मागच्या मॅच मध्ये सुद्धा चांगली बॅटिंग केली होती कैलास प्रजापती याने लगातार 2 षटकार ठोकले होते कैलासने निलेश रॉय येतोय बॉलिंग ट्रॅकवर आज आता या मॅच मध्ये बघितले थोडीशी स्ट्रॅटेजी बदलली सतीश जाबरला 2 ओव्हर किल दिलेले आहेत निलेशला 5व्या ओव्हर मध्ये पदार्पण केलेला आहे यावेळेस थोडासा बाउन्सर बॉल खेळला जातोय कपसच्या दिशेने 1 रन कंप्लीट दुसऱ्याचा प्रयत्न होता मात्र वेट हा कॉल येस नो आणि वेटचं चांगलं मिश्रण पाहायला मिळालं फक्त सिंगल मिळते सिंगलने टीमचं टोटल जाऊन पोहोचते जय श्रीराम टीम 32 रन खूप चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी पाहायला मिळाली फिल्डिंगचा दर्जा हा मात्र चांगला जर असला तर एक धाव ही मात्र सातत्याने वाचली जाते आणि कुठेतरी धावा वाचल्या गेल्यात हेच म्हणेन या बॉलवरती एकच धाव मिळेल 1 धावेच्या माध्यमात संघात धावसंख्या 32 पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती बॉल तयार इथे बॅटची कडा विकेट किपरचा सहारा मैदानाच्या आतमध्ये लागलाय 6वा धक्का टीम जय श्रीराम संघाला संधी मिळाली मात्र काही प्लेयरने संधीचं सोनं केलं मात्र काही जे खेळाडू आपण बघितलं
जे संधीचं सोनं करू शकले नाही. अबुतला खान संधी मिळाली होती, यावेळेला पण बघितलं आउटसाइड एज लागली होती आणि विकेट किपर अमान शेखच्या हातामध्ये सहज सोपा कॅच आणि सॉफ्ट डिस्मिसल बाद होतोय फलंदाज अबुतला खान. नितीन सिंग नवीन बॅटर येतोय बॅटिंगसाठी. 6 विकेट आतापर्यंत गेलेल्या आहेत जय श्रीराम टीमच्या. निलेश रॉय 1 विकेट घेण्यामध्ये यशस्वी ठरतोय या ओव्हरमध्ये. पुढे ठकला होता हा बॉल, व्हाईट यॉर्कर करण्याचा प्रयत्न, भरपूर दुरून खेळण्याचा प्रयत्न, हे बघू शकतो आपण. फुटबॉलचा जास्त वापर नव्हता नितीन सिंग याचा. डॉट बॉल जातोय. अमान शेखच्या चेहऱ्यावरती हे आपण हास्य पाहू शकतात, कारण की खूप चांगली गोलंदाजी आतापर्यंत तरी मैदानाच्या आतमध्ये राहिले. मॅक मॉन्स्टरच्या टीमच्या माध्यमातून खेळत असताना खूप चांगली गोलंदाजी. 4.3 चेंडूचा खेळ कंप्लीट झाला. धावा फटकावरती 32. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती बॉलर तयार. ऑन साईडला टर्न करण्याचा प्रयत्न, बॅटची आतली कडा घेत असताना बॉल मागे निघून जाईल, क्षेत्ररक्षक पोहोचतील बॉल पर्यंत. अगदी या बॉलवरती जर पाहिलं तर एक सिंगल प्राप्त केली जाईल. एक सिंगलच्या माध्यमातून टीमची टोटल धाव फटकावरती जाऊन पोहोचते. स्कोर कार्डवरती गुणलेखक विजयजी कांबळे आमच्यापर्यंत माहिती पोहोचवत असताना 33 धावा या धाव फटकावरती लागल्या गेल्यात. एखाद 2 मोठे फटके जर आले तर पुन्हा एकदा जर पाहिलं तर धावसंख्येला वेग हा सातत्याने येत असताना दिसेल. निलेश रॉय पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर मोठ्या रननी बॉलिंग करतोय आणि मोठे फटके यायला पाहिजे. कैलास प्रजापती स्ट्राईक एंडवर आहे, क्षमता आहे मोठे फटक्यांची. यावेळेला बघितलं थोडासा बाउन्सर बॉल जातोय मिड विकेटच्या दिशेने. फिल्डर त्या ठिकाणी चांगली फिल्डिंग करतोय, फक्त 1च रन मिळेल. 1 रनने स्कोर जाऊन पोहोचतोय स्कोर बोर्डवर. 34 रन 34. लॉस ऑफ 6 विकेट. कुठेतरी आपण बघू शकतोय मागे पडलेला आहे या मॅच मध्ये सुद्धा जय श्रीराम टीम. सर ज्याप्रमाणे मॅचला जी सुरुवात झाली, पहिल्या षटकापासून विकेट आल्यात आणि प्रत्येक षटकागणित विकेट येत आहेत, हे एक महत्त्वाची गोष्ट या मॅचमध्ये पाहायला मिळाली. ऑन साईडला टर्न केले, क्षेत्ररक्षक आहे डीप मिड विकेटला बॉल पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतात. एका टप्प्याच्या साहाय्याने बॉलला अडवलं जाईल, फेक्यू होईल. दुसरीचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये होतोय. 2 धावा इथे प्राप्त केल्या गेल्यात. पहिल्या षटकाची सुरुवात सर 9 धावेने झाली, त्यामध्ये 1 विकेट आली. त्यानंतरच्या येणाऱ्या प्रत्येक गोलंदाजाने विकेट घेण्याचा प्रयत्न केला, कमीत कमी धावा खर्च करण्याचा प्रयत्न केलाय आणि त्याच कारणास्तव हा आपण ॲनालिसिस या ठिकाणी बघतोय. पहिल्या षटकात जर पाहिलं तर विकेट, दुसऱ्या षटकात विकेट, तिसऱ्या षटकात देखील विकेट, चौथ्यामध्ये विकेट आणि 5व्यामध्ये देखील विकेट आलेले आहेत. 5 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. 6 गडी बाद, 36 धावा फटकावरती लागले आहे. प्रथम बॅटिंग करत असताना टीम जय श्रीराम. घेऊयात एक छोटासा डीजे ब्रेक आणि पुन्हा एकदा या KPL या स्पर्धेच्या दिशेने आपण येऊयात. अंतिम षटक टाकण्यासाठी गोलंदाज येतोय आणि साहिल चौधरीच्या हातामध्ये बॉल सोपवलेला आहे. कॅप्टन अरमान शेखने फिरकी गोलंदाज आहे, अगदी मिस्ट्री गोलंदाज म्हटला जातोय. गोलंदाज साहिल बॉलिंग ट्रॅकवर. ओ चांगला बॉल, पहिलाच बॉल बघितला, थोडासा फुल लेनचा होता, मिस होतोय लाईनला. या ठिकाणी फलंदाज कैलास प्रजापती, पहिला बॉल डॉट. कैलास प्रजापती या सेंडने खेळत असताना ते लागलेले 2 षटकार डीप मिड विकेटला कोण विसरणार गेल्या मॅचमध्ये. या मॅचमध्ये देखील तशा पद्धतीचे बॅटिंग पाहायला मिळेल का? इथे फुल टोस आहे, मागचा पायावरती इथे वाकवत असताना बॉलला पाठवले बाउंड्री लाईनच्या पलीकडे, घुटना टेक और सिक्सर देख, बॉल सीमारेषा पार. 6 धाब्यांसाठी KPL षटकार. कमबॅक चांगला करतोय गोलंदाज. या ठिकाणी DRS ची मागणी केलेली आहे. यस, वाईट दिलेला आहे पंचाने. वाईट दिलेला आहे, सॉफ्ट डिसिजन वाईड. DRS ची मागणी आय थिंक बॉलिंग करणारी टीमने केलेली आहे. चेक केलं जाईल. या ठिकाणी शफल झाला होता जरूर. फलंदाज आणि तिसरे अंपायर या ठिकाणी चेक करतील. फेअर डिलिव्हरी रिव्ह्यू सक्सेस आणि हा डॉट बॉल जातोय.
शेवटचं षटक प्रतिपथावर आहे. बॉलिंग ट्रॅकवर पुन्हा एकदा साहिल चौधरी राईट आर्म होतं विकेटने. आणखीन एक चांगला बॉल बघितला, लेग ब्रेक बॉल होता. जबरदस्त गोलंदाजी, तो निर्णय घेतला होता साहिलकडे गोलंदाजी द्यायचा, तो आत्तापर्यंत नक्कीच यशस्वी आहे. निश्चित स्वरूपात कारण की जो षटकार लागला त्यानंतर जर पुन्हा एकदा पूर्व केले. या पुढचा बॉल खूप चांगली गोलंदाजी, फलंदाजाला रीड करत असताना गोलंदाजी केली जाते. फलंदाज कुठल्या टप्प्यावरती जातात, फलंदाज नक्की मैदानाच्या आतमध्ये कुठल्या लाईनवरती जाऊन खेळतायत हे पाहणं आणि तिथून केलेली गोलंदाजी ही मात्र वाखाणण्याजोगी या षटकामध्ये पाहायला मिळते. लागोपाठ तिसरा हा निर्धाव. चांगली गोलंदाजी साहिल याची. शेवटचा बॉल या वेळेला वाईटचा इशारा पंचांचा, अतिरिक्त 1 रन मिळेल. जास्त टर्न झाला होता बॉल, ऑफ स्टंपच्या बाहेर सुद्धा पिच केलं होतं आणि 1 अतिरिक्त रन आणि टीमचं टोटल जाऊन पोहोचते ती 43 वर. हा बॉल सुद्धा वाईड, लगातार 2 वाईड सुद्धा टाकतोय साहिल चौधरी. आतापर्यंत 8 धावा खर्च केलेल्या आहेत. साहिलने षटकार लागल्यानंतर कमबॅक चांगलं केलं होतं, मात्र त्यानंतर आपण बघितलं पुन्हा 2 वाईड बॉल टाकतोय साहिल चौधरी. हो, जोरदार अपील या वेळेला. 1 रन कंप्लीट केली जाईल. सिली मिडॉनच्या दिशेने बॉल, ओव्हरची या ठिकाणी समाप्ती होईल का? यस, रनआउटची संधी आहे आणि रनआउटच्या रूपाने ही विकेट जाते. फलंदाज होईल बाद 7वा हादरा आणि ओव्हरची सुद्धा समाप्ती. आणि अशा प्रकारे 6 ओव्हरच्या समाप्तीनंतर जय श्रीराम टीमचा स्कोर झालेला आहे स्कोर बुकवर 45 रन्स आणि 46 रनचं टार्गेट असेल ही मॅच जिंकण्यासाठी मॅक मॉन्स्टर कामन टीमला. SK स्पोर्टची मॅच आठवावी लागेल. गेल्या मॅचमध्ये खूप चांगली मॅच पाहायला मिळाली. अगदी लो स्कोरची मॅच होती, परंतु शेवटच्या क्षणापर्यंत 1 बॉल 1 वरती ती मॅच आणि त्या विजयी चौकाराने तिथून मॅच जिंकली गेली. आता या मॅचमध्ये कशा पद्धतीची रणनीती पाहायला मिळेल हे देखील पाहणं महत्त्वाचं राहील. प्रामुख्याने जे सुरुवात झाली या डावाची त्या फलंदाजाने जर पाहिजे तर सुरुवात चांगली करून नाही दिली. अक्षय कोल्हा पहिल्या बॉलवरती चौकार, त्यानंतर डॉट पुन्हा एकदा चौकार आला, त्यानंतर त्यांची विकेट गेली. त्यानंतर हेमंतला आपण बघितलं, निवृत्ती पवार यांना आपण बघितलं, त्यानंतर जर पाहिजे अरमानाने आपण बघितलं, हर्षलला देखील आपण बघितलं. लवकर आउट झाले फलंदाज आणि त्याच करण्याचा धावा थोड्याशा कमी बनलेल्या आहेत. 6 षटकांचा खेळ कंप्लीट झाला. 6 षटकांच्या समाप्तीनंतर 45 धावा धावफटकावरती लागलेल्या आहेत. प्रथम बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये टीम जय श्रीराम या संघाला आपण बघतायत आणि आता 43 धावांचं लक्ष हे मात्र पार करावं लागेल. प्रतिस्पर्धी संघ जर पाहिलं गेलं तर मॅक मॉन्स्टर्स या संघाला, आणि ज्या वेळेला दुसऱ्या डावाला सुरुवात होईल प्रमोदजी शेडगे सर आणि त्याच्या सहित जर पाहिलं गेलं तर हेमंतजी पाटील सर कॉमेंट्री बॉक्समध्ये सज्ज असतील. प्रेक्षक हो, तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. या पालघर जिल्ह्यातील अग्र नामांकित ही क्रिकेटची स्पर्धा कामन प्रीमियर लीग 2026चा हा क्रिकेटचा महासंग्राम. घेऊयात एक छोटीशी डीजेची विश्रांती. लीग अशी एक प्रीमियर लीग आहे. या ठिकाणी नक्कीच महिला कक्ष सुद्धा असतोय. आपण बघू शकतोय कैलासवासी शोभा रमेश विरारकर महिला कक्ष आपण बघतो. सौजन्य श्री अतुल विरारकर कामण, ज्यामध्ये आपण बघू शकतोय ज्या महिला बसलेल्या आहेत सर्वांचं हार्दिक स्वागत. रेहाना शाहिदभाई अन्सारी ह्या सुद्धा आहेत आणि त्यांच्या जोडी आणखीन महिला हे प्रेक्षक आपण बघतोय. स्वर्गीय जयेश खरत स्टँड अर्नाला, जयेश आपल्यामधून निघून गेल्यामध्ये त्यांच्या नक्कीच श्रद्धांजली पर्व हे स्टँड बनवले आहेत. सदानंद भिवा
बाबर स्टँड भावेश सदानंद बाबर यांच्याकडून स्पॉन्सर हा स्टँड आपल्याला पाहायला मिळतोय आणि हे प्रेक्षक आहेत. त्यानंतर वर्षा फाउंडेशन अनिल पाटील विशेष सहकार्य कामन क्रिकेट असोसिएशनसाठी KPLसाठी. त्यानंतर हे सर्व प्रेक्षक आपल्याला पाहायला मिळतात आणि हे एक प्रेक्षक गॅलरी कैलासवासी मनोज गजानन म्हात्रे स्टँड सौजन्य करण मनोज म्हात्रे. त्यानंतर कैलासवासी दयानंद धर्माजी पाटील स्टँड सौजन्य असेल पाटील परिवार. त्यानंतर हे आणखीन खेळाडू कक्ष आपण बघतोय. हे KPL खेळाडू कक्ष आहे. कैलासवासी संदीप बंटी भोसकर सौजन्य जयेंद्र भोसकर पुमण. त्यानंतर दुसरा आपण जर खेळाडू कक्ष बघितला तर तो KCA खेळाडू कक्ष असेल. हे खेळाडू बसलेले दिसतात आपल्याला. जय श्रीराम टीमचे सपोर्टर्स ऑनर आहेत प्रवीण गुप्ता आणि त्यांची पूर्ण सपोर्टिंग टीम. आणि हा खेळाडू कक्ष आपण बघतोय फिरदोस अख्तर शेख खेळाडू कक्ष KCA खेळाडू कक्ष आहे ज्यामध्ये पूर्ण मॅक मॉन्स्टर टीम अँड त्यांचे सपोर्टर्स दिसतात. मॅचला या ठिकाणी सुरुवात मोठं टार्गेट नाही आहे मात्र गोलंदाजी मार्कवर येतोय गोलंदाज. पहिला बॉल ह्या वेळेस बघितला पहिल्याच बॉलवर जोरदार नक्कीच अपील होत होती मात्र कॅच या ठिकाणी सुटले जाईल. थोडासा नाराज दिसतोय कॅप्टन हर्षद कारण एज लागली होती. हा ड्रॉप आहे कॅच सोडला जातोय. माझ्या जोडीला पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्स मध्ये सज्ज होतोय प्रमोद शेडगे. थँक्यू व्हेरी मच हेमंतजी पाटील सर यांचा आवाज आपण ऐकतायत या स्पर्धेमध्ये आणि त्यानंतर आपण पाहिलं तुषार सोनोने यांचा आवाज आपण ऐकतायत. पहिलाच बॉल मात्र बॅटची एज होती जीवनदान मिळालं आणि त्यानंतर आपण पाहिलं तर आउटसाइड लेग स्टंप सोडून जाणारा हा बॉल यस पंच व्हाईट बॉलचा इशारा करत असताना ऑफ द मार्क खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर अकाउंट ओपन केले गेले. लेग स्टंप पिचिंग आपल्याला पाहायला मिळाली. 1 रन मिळेल. एक्स्ट्राच्या सहाय्याने खातं खोललं जाते ते मॅक मॉन्स्टर टीमचं. दोन्ही टीमचे लोगोज आपण बघू शकतो स्क्रीनवर. जबरदस्त टेलिकास्ट. पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर निवृत्ती पवार. होमेश टाइम फटकाय विकेट कीपर बॉल खाली सॉफ्ट डिस्मिसल फलंदाज होईल बाद. पहिला हदरा लागतोय पहिला विकेट जातोय मॅक मॉन्स्टर टीमचा. फलंदाज अजय इज आउट. मिळालं परंतु त्यानंतर अजय उपाध्यायला जीवनदान काही मिळालं नाही. हर्षद मात्रेच्या हातामध्ये चेंडू विसावला गेला आणि ते विकेट डाऊन होत असताना पाहायला मिळते. एक छोटी टोटल 46 रनचं टार्गेट समोर असताना चांगली गोलंदाजी हाताळली आतापर्यंत निवृत्ती पवार या गोलंदाजाने. अचूक टप्प्यावर भेदक मारा करत असताना ऑफस्टंपच्या थोडंसं बाहेर चेंडूला पिच केलं गेलं होतं आणि तिथून चांगला बॉल डिलिव्हर केला. एक मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न केला. बॅटचं टॉपेज लागलं आणि हर्षद मात्रेच्या हातामध्ये चेंडू विसावला. मागील 15 मॅचचा विचार केला तर अजय उपाध्यायने 156 धावा केल्या होत्या. अपेक्षा फार मोठ्या होत्या. एका साईडला आपण पाहिलं तर सतीश जाबर सारखा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो ज्याने 22 इनिंग मध्ये 233 धावा कुटलेल्या आहेत. म्हणजेच एक गुणवंत खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. ऑफ साईडला ड्राईव्ह खेळला जातोय अतिशय सुंदर पद्धतीने ऑन द ऑफ खेळत असताना 1 रन तर मेल. चांगली फिल्डिंग या एकेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 2 या धावसंख्येवर. हे उत्तम दर्जाचं क्रिकेट पाहायला मिळतं. आल्या मात्र यावेळेला रिस्पेक्ट दिले गोलंदाजाला आणि सिंगल मिळाली. लो टोटल मॅच आहे आणि कधी कधी लो टोटल मॅच सुद्धा रंगतदार होत असतात. पहिल्या बॉलवर सिंगलने आपलं खातं खुलं होतं ते दिनेश याने. आणि दिनेशची धावसंख्या जर आपण बघितली तर KPL मधली तर आतापर्यंत 73 रन्स बनवलेले आहेत पूर्ण KPL मध्ये 16 इनिंग मध्ये. सतीश जाबर स्ट्राईक हँडला पॉवर हिटर बॅटर म्हटला जातोय. या मॅच मध्ये सतीश जाबरने बॉलिंग अप्रतिम केलेली आहे. जबरदस्त बॉलिंग केली आहे. समोरच्या टीमच्या फलंदाजाला मुभा दिली नव्हती मोठा फटका खेळण्याची सतीश जाबरने. पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर निवृत्ती. या वेळेला बघितलं थोडंसं रायझिंग डिलिव्हरी होती. सरळ जाते विकेट किपरच्या हातामध्ये. चांगली गोलंदाजी. हो चांगला बॉल अप्रतिम डिलिव्हरी डॉट बॉल. चांगला बॉल होता. राईज केला होता. या बॉलला टप्पा पडल्यानंतर थोडासा बाउन्स मिळाला गुडलेन स्पॉटवरून. अचानक बाउन्स मिळतो ना त्यावेळेला अप्रतिम एक तिखट बाउन्स म्हणून ज्या बॉलची निर्मिती होताना आपल्याला पाहायला मिळते आणि त्याच प्रकारचा बाउन्स आपल्याला पाहायला मिळाला गोलंदाज निवृत्ती पवारचा. चांगला बॉल यावेळेला सरळ बॉल निघून जाईल. बॅट अँड बॉल मध्ये कोणत्याही प्रकारचं कॉर्डिनेशन नाहीये. दबाव आणि दबाव टाकण्याचा प्रयत्न करताय. 46 धावा हेमंत पाटील सर जरी असल्या तरी सुद्धा आम्ही हार सहजासहजी मानणार नाहीये आणि हे निवृत्ती पवार दर्शवत असताना पाहायला मिळतोय. वॉट अ डिलिव्हरी. जबरदस्त बॉलिंग निवृत्ती पवार.
कमी धाबा जरूर आहेत, मात्र खरोखरच जबरदस्त बॉलिंग करताना दिसतोय निवृत्ती पवार आणि दाखवलेलं आहे की हा सामना शेवटपर्यंत आम्ही नेणार आहोत. पुन्हा एकदा निवृत्ती. ओ फटका चांगलाय, पॉवर हिटर हा बॅटर आहे सतीश जाबर, बॉलला पाठवलाय ढगामध्ये, षटकार. झाला त्यावर मात्र सतीश जाबरचा क्लास पाहायला मिळाला आणि जणू काही आभाळाला मानवंदना दिली या बॉलने. अप्रतिम एक दबावाखाली मात्र या वेळेला मी बॅटिंग करणार हे मात्र त्याचं वाक्य आपल्याला पाहायला मिळतं. ज्या पद्धतीने मात्र आपण पाहताय त्या दबावाला न जुमानता मी चांगली बॅटिंग करणार हे मात्र या वेळेला दर्शवणारा हा षटकार पाहायला मिळाला. चांगलं टायमिंग होतं हेमंत पाटील सर आणि ज्या टायमिंगच्या जोरावर मात्र बॉलने खूप लॉंगेस्ट या वेळेला पार करत असताना आपण पाहताय षटकार आला. 8-1 चांगली बॅटिंग होते सतीश जाबर. मॅक मास्टर टीमचे ऑनर यांच्याकडून सतीश जाबरसाठी 500 रुपयाचा पारितोषिक लागू होते या फटक्यासाठी. खरोखरच प्रॉपर कनेक्शन टायमिंग प्रॉपर झाली होती या फटक्यामध्ये. एक ओव्हरच्या समाप्तीनंतर 8-1 अशी स्थिती आहे मॅक मॉन्स्टर टीमची. बॉलिंग ट्रॅकवर येतोय अरमान. क्रिकेट खेळ आणि KPL अशी एक स्पर्धा आहे. ओ हो हो हो, यावेळेला सुद्धा चांगला फटका आहे, बॉल जाईल बाउंडच्या बाहेर, कावकानेच्या दिशेने 6 रनसाठी षटकार. आवाजाला अर्थातच स्वीट टायमिंग पाहायला मिळाला. स्वीट अँड स्मार्ट षटकार. दिनेश बाबर सुद्धा थांबणार नाहीयेत. चांगली फलंदाजी करत असताना पाहायला मिळते. ओव्हरपिच बॉलला थारा नाहीये हेमंत पाटील सर. अलीकडच्या काळामध्ये आपण पाहिलं तर शॉर्ट ऑफ प्लेन बॉलची प्रतीक्षा करत असतात, फुलटॉस बॉलची प्रतीक्षा करत असतात. आता वाईड यॉर्करला सुद्धा मात्र क्रिकेटमध्ये ब्रह्मास्त्र हेलिकॉप्टर शॉट सुद्धा खेळले जातात. झपाट्याने क्रिकेटची प्रगती झाली. वेला प्रतिम चांगला बॉल पाहायला मिळाला. बॅटची एज आणि सरळ बॉल विकेट किपरच्या हातामध्ये निघून जातोय. मी ते विकेट. गोलंदाज अतिशय चांगला हा तिकट मारा पाहायला मिळाला अरमानच्या माध्यमातून. फलंदाज बाद गॉन. असा सामना आपल्याला पाहायला मिळेल. KPL अशी एक स्पर्धा आहे, याच्यामध्ये कुठलाही भाऊ नाहीये, कुठलाही मित्र नाहीये. समोर गोलंदाज, समोर फलंदाज, हेच फक्त पाहिलं जाते. हो, क्रिकेटमध्ये ह्याच गोष्टीचा खूप चांगला उल्लेख केला जातो. जसं IPL मध्ये सुद्धा आपण पाहतो. चांगला बॉल अरमान. ह्या वेळेला जरी तू चांगला फलंदाज असला सामान तरी सुद्धा मात्र मी सुद्धा एक चांगला गोलंदाज आहे. टिट फॉर टॅट दर्शवणारा हा बॉल पाहायला मिळतोय. आणि आपण स्मिथ हास्य बघितलं असेल अमानच्या चेहऱ्यावर, कारण हा बॉल टाकल्यानंतर अमान सुद्धा खुश झाला की छोट्या भावाने चांगली गोलंदाजी केली माझ्या समोर. कारण अमान शेख एक पॉवर हिटर बॅटर म्हटला जातोय कामन परिसरामधला. पुन्हा एकदा अरमान. आउटसाइड एज विकेट. बाद होईल फलंदाज. छोट्या भावाने मोठ्या भावाची विकेट घेतलेली आहे आणि ही मोठी विकेट असेल खास करून जय श्रीराम कामन टीम साठी. फलंदाज अमान शेख इज आउट. भाऊ नाहीये समोर, फक्त बॉलर आणि बॅटर. फक्त क्रिकेट आपल्याला जिंकायचं आहे.
चांगली गोलंदाजी यावेळेला पाहायला मिळते. अतिशय अनबिलिव्हेबल काय बॉलिंग केली आतापर्यंत. अचूक टप्प्यावर भेदक मारा करत असताना लयबद्धता, एकाग्रता, भेदकता आपल्याला पाहायला मिळाली आणि त्या अनुषंगाने गोलंदाजी करताना ॲक्शन स्पीक लाउडर दॅन वर्ड्स आणि आकृतीपेक्षा कृती तुमची किती महत्त्वाची आहे हे क्रिकेटच्या खेळामध्ये अरमान शेख दर्शवणारा हा गोलंदाज पाहायला मिळतो. अमान शेख सारखा एक हार्ड हिटर बॅटर जरी सडपातळ बांधायचा असला परंतु आता तो आज गुणवत्ता सिद्ध करू शकला नाही आणि अखेरकार मात्र 8 इनिंगमध्ये अरमान शेख खूप स्ट्रगल करत होता परंतु या 9व्या इनिंगमध्ये पहिली विकेट त्यांनी विकास वाडाची मिळवली आणि त्यानंतर आता विकेटवर विकेट मिळवत असताना पाहायला मिळतोय. म्हणजे सफर का फल मिठा होता हेमंत पाटील सर असं म्हटलं जातं ना. तो संयम बाळगला 8 इनिंगमध्ये आणि त्यानंतर आपण पाहिलं तर आता चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. सुपर बॉलिंग. हलकेशा हाताने चेंडूला फक्त दिशा दिली, वेगेचा फायदा उचलला. आउटफील्ड फास्ट आहे की बॉल थांबण्याचं नाव घेणार नाहीये. जणू काही 4 धावांची मोहर उमटवली. ग्रेट टायमिंग. इंटेलिजंट क्रिकेट खेळत असताना 4 रन. होतं या वेळेला यश कुडुसकरने आणि बॉलला पुश केलं होतं आणि बॉल सरळ निघून गेलाय बॅकवर्ड ऑफ द पॉइंटच्या दिशेने. 4 रनसाठी चौकार आणि टीमचं टोटल जाऊन पोहोचते स्कोर बोर्डवर 18 रन्स. अरमान शेख पुन्हा बॉलिंग ट्रॅकवर. पुन्हा एकदा त्याच दिसत फटका, मात्र फिल्डिंग चांगली आहे थर्डमॅनच्या फिल्डरच्या माध्यमातून. अजय सिंग त्या ठिकाणी होते आणि 1 रन या ठिकाणी कंप्लीट. ओव्हरची होईल समाप्ती आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 46चं टार्गेट चेस करत असताना मॅकमॉन्स्टर टीमचा स्कोर आहे 19 वर 3 विकेट. यश कुडुसकरचा जर आपण विचार केला तर यश कुडुसकर आतापर्यंत 19 सामन्यामध्ये 150 धावा त्यांनी पूर्ण केलेल्या आहेत. 150 धावा त्याच्या पूर्ण होतात. चांगली बॅटर म्हटला जातोय यश कुडुसकर याला. सतीश जाबर खेळतोय 6 वर 3 बॉलचा सामना केला. यश खेळतोय 5 वर 2 बॉलचा सामना केलाय. मॅकमॉन्स्टर टीमचा स्कोर 19 वर 3. मॅकमॉन्स्टर टीमचं जर ऑनर आपण बघितलं तर कन्नन मोनी, त्यानंतर मुस्तफा शेख, त्यानंतर अखिल शेख हे 3 ऑनर आहेत आणि दुसऱ्या बाजूने जर आपण बघितलं जय श्रीराम टीम चे ऑनर आहेत प्रवीणजी गुप्ता. नक्कीच मॅच मध्ये वापसी करू शकेल का जय श्रीराम कॉमन टीम प्रमोद? हो डेफिनेटली. इथे मात्र धावा थांबवावे लागणार आहेत. गोलंदाजाला चांगली गोलंदाजी करावी लागेल. अचूक टप्प्यावर गोलंदाजी करत जास्तीत जास्त डॉट बॉल आणि विकेट्स मिळत राहिले तर कदाचित सामन्यामध्ये पलटवार होऊ शकतो परंतु धावांची भूक काही मिटणार नाहीये बॅटरच्या माध्यमातून. आतापर्यंत 19 धावा झाले 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. फिल्डिंगमध्ये सेट केले गेले. शॉर्ट थर्डमॅन आतमध्ये घेतला गेलाय. डीप बॅकफूट पॉईंट थोडासा डीपमध्ये पाहायला मिळतो. त्यानंतर एक्स्ट्रा कव्हर नाहीये. मिड ऑफ लॉंग ऑफ एक शॉर्ट मिड ऑफला फिल्डर शॉर्ट एक्स्ट्राला आपल्याला पाहायला मिळतो. त्यानंतर लॉंग ऑन आहे. मिड ऑन आपण पाहतायत एक डीप मिड विकेटचा मोठा गॅप पाहायला मिळतो. डीप बॅकवर स्क्वेअर लेग शॉर्ट फाईन लेग आतमध्ये घेतला गेलाय. हलक्याच्या हाताने खूप चांगला फुटवर्कचा वापर करत असताना 1 रन तर मेल. दुसऱ्या रनसाठी कोणताही प्रयत्न नाहीये. मात्र एकच धावेवर सॅटिस्फाईड परंतु दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न. कैलाश प्रजापती स्वतःच चेंडूशी खेळत असताना ढूंढ रे साजना. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 21 या धावसंख्येवर. 21 धावा धबलकावर लागतात 3 गडीच्या मोबदल्यात. थोडीशी खराब फिल्डिंग झाली. फक्त सिंगलच यायला पाहिजे होती या बॉलवर, मात्र सिंगलचा डबल मध्ये कन्वर्ट केलाय दोन्ही फलंदाजाने. 7 वर जाऊन पोहोचतो यश. बॉलिंगसाठी पुन्हा एकदा निवृत्ती पवार. मागच्या ओव्हरमध्ये 8 रन्स खर्च केले होते. 1 विकेट नावावर आहे निवृत्ती पवारच्या या मॅच मध्ये ओव्हर द विकेटने. हो पुलचा फटका आहे, पॉवरफुल नाहीये. मिड विकेटच्या दिशेने फिल्डर हो कॅच सुटलेला आहे त्या ठिकाणी. तुमच्याकडे जर स्कोर कमी असेल तर नक्कीच तुम्हाला फिल्डिंग चांगली करावी लागेल आणि क्रिकेटचा मंत्र आहे पकडो कॅच वर जीतो मॅच. कॅच सोडले तर तुम्ही मॅच सुद्धा हराल आणि खराब फिल्डिंग जय श्रीराम टीमची आपल्याला पाहायला मिळते.
खूप ढिसाळ क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. टेक द कॅच अँड विन द मॅच हे सूत्र कदाचित ते पाठ दिसलं नाही आणि त्याचा परिणाम मात्र आता सोसावा लागेल की काय, कारण फलंदाज एका साईडला आपण पाहिलं तर सतीश जाबर सारखा खेळाडू, यश कुडूसकर सारख्या खेळाडूला जीवनदान मिळालंय. प्लेइंग फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेर निघणारा बॉल, फक्त हलक्याशा हाताने खेळण्याचा दृष्टिकोन बाळगला होता. डॉट बॉलचा सांगता होत असताना पाहायला मिळते. 22 ला 3. आता विजयासाठी 24 रनची आवश्यकता आहे. 23 धावा, 23 धावांचं लक्ष अजून सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल. अतिशय चांगलं क्रिकेट पाहायला मिळतं. हेमंत पाटील सर, इथून जर अशा प्रकारची फिल्डिंग होईल तर कदाचित थोडीफार पराभवाची चव चाखायला मिळेल. अगोदरच तुमच्याकडे बॅलन्स कमी आहे आणि त्यामध्ये खर्च सुद्धा जास्त केला जातो, फिल्डिंग खराब केली जाते. तर तुमच्याकडे बॅलन्स कमी आहे, स्कोर कमी आहे, तर नक्कीच तुम्हाला हाफ चान्स फुल चान्समध्ये सुद्धा कन्वर्ट करावं लागेल, तरच मॅचमध्ये चांगल्या स्थितीमध्ये तुम्ही येऊ शकता. एक सोप्पा कॅच अबुदुल्ला खानच्या हातामधून सुटला होता. हो, खोलबट टप्प्याचा बॉल, या वेळेला बॉल जातो थर्डमॅनच्या दिशेने. शॉर्ट थर्डमॅनला फिल्डर त्या ठिकाणी आहे, चांगली फिल्डिंग करतोय. फक्त एकच रन मिळेल, 1 रनने स्कोर जाऊन पोहोचेल 24 वर. मोठे फटके मारून देत नाहीये सध्या तरी. आपण पाहिलं तर निवृत्ती पवार अचूक टप्प्यावर गोलंदाजी करतोय, धावा थांबवलेत, परंतु एका साईडला स्ट्राईक रोटेट होते. ही खूप महत्वपूर्ण आपल्याला पाहायला मिळतंय. इनिंगला बिल्ड करताय सतीश 3 बॉलमध्ये 6 आणि यश कुडूसकर 6 बॉलमध्ये 10. यशचं मी कौतुक करेन, ज्या पद्धतीने विकेट गेल्यानंतर सुद्धा कोणत्याही प्रकारचा त्याने दबाव घेतला नाही. मास्टर माइंड क्रिकेट खेळत असताना पाहायला मिळतोय. गोलंदाज सज्जन निवृत्ती पवार, या बॉलला ऑन साईडला खूप चांगला फटका पाहायला मिळतो. क्रॉस बॅटचा वापर केला होता, जमिनीलगत चेंडू फार वेगाने निघून जातोय. तेवढीच चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. एकच धावेवर सतीश जाबरला सॅटिस्फाईड राहावं लागेल. या एकेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 25. 25 धावा मॅक मॉन्स्टर या टीमची स्थिती पाहायला मिळते. आता हेमंत पाटील सर, 21 रनची आवश्यकता आहे, परंतु फक्त म्हणून चालणार नाहीये, कारण या क्रिकेटमध्ये धावा कधी कधी अंगलट येताना सुद्धा पाहायला मिळतात. अगदी बरोबर आहे, कधी कधी कमी टोटल सुद्धा महागडे पडू शकतोय. पायाच्या समोर फ्लिक करण्याचा प्रयत्न, कॅच आहे वाईड स्पीड ऑनच्या दिशेने, चांगला कॅच, विकेट जाईल, फलंदाज होईल बाद यश कुडूसकर. या वेळेला मात्र चांगला कॅच आणि ही 4थी विकेट जाते बॅक मॉन्स्टर टीमची. फिल्डर हुशार झाले. 1 मॅन फॉल्ट इज अनदर मॅन लेसन असं म्हटलं जातं की पुढच्या स्टेज तर मागचा शाणा होतोय आणि त्याच प्रकारची मात्र ही सुंदर कॅच पकडली गेली. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर 25 ला 4. म्हणून मी म्हटलं की फक्त म्हणून चालणार नाहीये. आता 18 बॉल जरी तुमच्याकडे खूप असले तरी सुद्धा विकेटच्या विचारात जर आपण पाहिलं तर 4 विकेट्स डाऊन झालेत, दबाव वाढलाय आणि इथून आता 21 रनची आवश्यकता असेल. यस, स्ट्रॅटेजिक टाइम आउट घेतलं जाते. इनेशियन ईशान प्रशांत गुप्ता स्ट्रॅटेजिक टाइम आउट. दोन्ही टीमचे आपण बघितले ऑनर या ठिकाणी येताना दिसतात. ग्राउंडमध्ये कन्नन मोनी येताना आपल्याला दिसले. त्यानंतर दुसरे आपण बघतोय प्रवीण गुप्ता सुद्धा आलेले आहेत. काय स्ट्रॅटेजी असेल या ठिकाणाहून, तुम्हाला एक आणखीन स्ट्रॅटेजी बनवावी लागेल. आत्तापर्यंत जर बघितलं तर प्रमोद, या मॅचवर पकड मजबूत आहे, वर्चस्व आहे या मॅचवर. ते मॅक मॉन्स्टर टीमचं मात्र एक चांगली स्ट्रॅटेजी बनवावी लागेल ती जय श्रीराम या टीमला. मात्र बघूया या स्ट्रॅटेजिक टाइम आउट नंतर काय स्ट्रॅटेजी बनवतात. ही मालिकावीरची बाईक जी स्पॉन्सर्स केलेली आहे माननीय श्री मनोज भगत, माननीय श्री प्रकाश देवळेकर यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द सिरीज ही बाईक दिली जाईल. बघूया संडेला समजेल या बाईकवर कोण बसणार आहे, कोण मॅन ऑफ द सिरीज ठरणार आहे. मागच्या 5 सीझनमधून वेगवेगळे आपण बघितले मॅन ऑफ द सिरीज. माननीय श्री रवी रामचंद्र देवडीकर यांचं चांगलं सहकार्य, कैलासवासी शानू रामचंद्र देवडीकर यांच्या स्मरणार्थ कुमार हर्षित रवी देवडीकर यांच्याकडून चांगलं सहकार्य. त्यानंतर विशेष सहकार्य आपण बघतोय श्री प्रदीप गुप्ता, श्री राहुल गुप्ता यांच्याकडून लाभलेला आहे KPL साठी. त्यानंतर आपण जर बघितलं तर आणखीन सहकार्य लाभलेले आमचे सर्व स्पॉन्सर्स आपण बघतोय. खास करून SH एंटरप्राइजेसचे हजरतबाई शेख, संजय म्हात्रे ज्यांनी ही KPL जी आहे अगदी उंच स्तरावर नेऊन ठेवलेली आहे. साल्वी एंटरप्राइजेस पोमन यांच्यातर्फे विशेष सहकार्य नितीन म्हात्रे जे खजिनदार सुद्धा आहेत केसेची आणि हजरतबाई शेख. ही मोठी व्यक्तिमत्व, ही एवन जोडी हजरतबाई शेख आणि संजय म्हात्रे
हे आणि ही KPL अगदी उंचावर नेऊन ठेवलेली आहे. बॉलिंगसाठी येतोय बॉलर बॉलिंग ट्रॅकवर अरमान येतोय कंटिन्यू बॉलिंगसाठी. यावेळेस बघितलं थोडंसं वेगळ्या पद्धतीने हा बॉल खेळला होता. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने 1 रन कंप्लीट केली जाते आहे. 1 रनने टीमचं टोटल जाऊन पोहोचते स्कोर बोर्डवर 26 रन 26. सतीश जाबर जर आपण बघितला तर सलामीचा हा फलंदाज आहे. एक षटकार आलेला आहे सतीशच्या बॅटमधून. सतीश सेन्सिबल बॅटिंग करतोय सध्या तरी आपण पाहिलं तर बुद्धिमत्तेचं क्रिकेट खेळत असताना वेडेवाकडे स्ट्रोक आता त्याच्या बॅटमधून सध्या तरी दिसत नाहीये आणि हे उत्तम दर्जाचं क्रिकेट आतापर्यंत त्याने हाताळले गेले. गोलंदाज सज्ज अरमान शेख ऑन साईडला खूप चांगला फटका आहे. फ्लिक ऑफ द रिस्ट, सुपर टायमिंग, काय फटका खेळला होता. व्हॉट अ शॉट, क्लास टायमिंग प्रेम जाधवच्या बॅटमधून टेक्निकली साऊंड. KPL षटकार 6 धावा. कनेक्शन प्रॉपर झालं होतं. अरमानच्या गोलंदाजीवर हा फटका पण बघितला, जबरदस्त फटका. षटकार येतोय प्रेम जाधवच्या बॅटमधून. टीमचं टोटल जाऊन पोहोचते स्कोर बोर्डवर 32. स्वीप करायचं होतं यावेळेला चुकतो फलंदाज. गतीमध्ये परिवर्तन केलं, चेंज ऑफ द स्पेस डिलिव्हरी टाकली गोलंदाज अरमानने. चांगला बॉल होता, थोडासा खाली राहिला होता, मात्र यावेळेला गुडघ्यावर बॅलन्स करत खेळण्याचा प्रयत्न केला, परंतु अगोदरच बॅटचं फेस जे होतं ते क्लोज झालं होतं आणि त्यानंतर बॉल डिलिव्हर्ड होत असताना विकेट किपरच्या हातामध्ये निघून जातोय. चेंज ऑफ पेस केलं होतं, अतिशय गतीमध्ये परिवर्तन केलं. ही मात्र क्वालिटी दर्शवणारी ही गोलंदाजी. एकदा ह्या वेळेला आपण पाहताय जबरदस्त अप्रोच इंटेंट जर आपण पाहिलं तर अप्रतिम पाहायला मिळतोय. अरमानचा सुंदर गोलंदाजीचं पृथक्करण करत असताना पाहायला मिळतोय. हेमंत पाटीलचा षटकार आल्यानंतर सुद्धा मात्र मी चांगली गोलंदाजी करू शकतो हे ते सिद्ध करत असताना अरमान शेखला आपण पाहतायत. अगदी बरोबर, काय जबरदस्त बॉलिंग टाकली, आउटसाइड एज लागली, हेलिकॉप्टर खेळण्याचा प्रयत्न आणि विकेट किपर हर्षद भात्री जो कॅप्टन सुद्धा आहे त्याच्या हातामध्ये बॉल जातोय आणि ही विकेट मिळते. प्रेम जाधव 3 बॉलचा सामना केला, 6 वर बाद होतो. एक षटकार ठोकला होता प्रेमने. नवीन बॅटर बघूया कोण येईल. हा डगआउट आपण बघू शकतोय बॅकमॉस्टर टीमचा फिरदोस अख्तर शेख ज्यांनी स्पॉन्सर्स केला हा डगआउट. एक केसी डगआउट आहे, एक KPL डगआउट आहे. टॉस केल्यानंतर तुम्ही जे चॉईस करता टॉस करताना ही डगआउट खरोखरच चांगलं टेलिकास्ट प्रिन्स मोहितच्या माध्यमातून ज्यामध्ये अख्तर शेख सुद्धा दिसतात आपल्याला. तर अख्तर शेख थोडे संभ्रमामध्ये असतील कारण एका टीम मध्ये त्यांचा छोटा मुलगा आहे, दुसऱ्या टीम मध्ये मोठा मुलगा आहे. सपोर्ट कोणाला करायचं? KPL ला सपोर्ट करायचा आपण. बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होईल अरमान शेख. पुन्हा एकदा ओव्हर द विकेट पुल करण्याचा प्रयत्न. हा बॉल जातोय मिड विकेटला. फिल्डिंग त्या ठिकाणी चांगली होते. 1 बाउंड चांगली फिल्डिंग केली होती मिड विकेटच्या फिल्डरने. 1 रन कंप्लीट होते. 1 ने टीमचा स्कोर जाऊन पोहोचतोय 33 वर. आता विजयासाठी 13 रनची आवश्यकता आहे. बॉल आहेत तुमच्याकडे 13 आणि 13 बॉलमध्ये 13 रन हे सामन्याचं समीकरण. मॅक मॉन्स्टर्स या टीमला सिंगल डबलला महत्व दिले गेले, परंतु अरमान शेखचं यावेळेला कौतुक करेन. त्याने गोलंदाजी करत असताना बरोबर इंटरव्हल विकेट त्याने घेतले आणि त्यामुळे मी एक चांगला गोलंदाज आहे, माझ्यावर जो भरोसा दाखवला कॅप्टनने त्या मात्र भरोशाला मी सार्थ कामगिरी करताना पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी. एका साईडला सिंगल डबलला महत्व देतील की सतीश जाबर मोठे फटके मारण्यासाठी उत्सुक होतील ही येणारी वेळ दर्शवेल. या वेळेला मात्र मोठा फटका मारण्यासाठी उत्सुक होतील. सरळ बॉलला फेकून दिलंय प्रवेशद्वाराच्या अगदी पाठीमागे. षटकारासाठी स्टँड अँड डिलिव्हर शॉट. आभाळाला सॅल्यूट करणारा कॉमन प्रीमियर लीग षटकार. सतीश जाबर जबरदस्त फलंदाजी. सतीश जाबरची पॉवर हिटर बॅटर म्हटला जातोय. स्टँड अँड डिलिव्हर शॉट भरपूर खेळतोय. जास्त फुटबॉलचा वापर नसतो, मध्ये ताकद भरपूर आहे बॅटिंग मध्ये जर बघितली तर सतीश जाबरची.
4 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे धावफलकावर 39 रन्स. आणखीन जर आपण बघितलं तर जिंकण्यासाठी 12 बॉल शेष आणि 7 रनची आवश्यकता असेल 12 बॉल मध्ये. सतीश जाबाने जर बघितलं 24 मॅच मध्ये आतापर्यंत केपीएल मधले 250 धावा त्यांनी पूर्ण केलेल्या आहेत. सामना सोपा झाला. अंतिम बॉलवर ज्यावेळेस षटकार लागला 13 मध्ये 13ची आवश्यकता होती. आता आपण बघतोय 12 मध्ये फक्त 7ची आवश्यकता आहे मॅच जिंकण्यासाठी. सतीश जाबरचं फुटवर्क अप्रतिम पाहायला मिळतं, कारण तुमचं युजेस फुटवर्क अप्रतिम, तर तुमच्या बॅटमधून धावा या अगणित. आणि त्याचंच कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट खेळत असताना आपल्याला पाहायला मिळतंय कोणत्या बॉलला कसं कनेक्ट करायचं, कोणत्या गोलंदाजाला कसं सन्मान द्यायचं. आणि हे जेव्हा मात्र फलंदाज त्याचा पुरेपूर अभ्यास करतात तेव्हा ते एक परिपक्वतेचे फलंदाज बनतात. त्यामध्ये सतीश जाबरचं नाव घेईन. अतिशय आउटस्टँडिंग परफॉर्मन्स. आपल्या संघाला कोणत्या ठिकाणी कोणत्या खेळाडूची गरज आहे हे मात्र जाणत असताना ॲज अ कॅप्टन अगोदरच गुडघ्यावर बॅलन्स करत खेळण्याचा प्रयत्न केला. बॉल थोडासा थांबून आला होता आणि सरळ हर्षद मात्रेच्या हातामध्ये निघून जाईल. डॉट बॉलची सांगता होत असताना एकंदरीत हर्षद म्हात्रे गोलंदाजी ट्रॅकवर आलेला आहे. पहिलाच बॉल डॉट टाकतोय हर्षद. आर्यन म्हात्रे आपण बघतोय स्ट्राईक एंडवर आहे. आतापर्यंत आर्यनने केपीएल मध्ये 108 रन बनवलेले आहेत. हर्षद पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. हो, फटका चांगला आहे मिड विकेटच्या दिशेने. बॉल जाईल बाउंड्रीच्या बाहेर. 6 रनसाठी षटकार. स्कोर इज लेवल. चला टॉस साठी पहिला यायचं. सुरुवातीला आपण टॉस करूया. त्यानंतर आपण मॅन ऑफ द मॅच सुद्धा देणार आहोत. टॉस साठी या एसके टीम कॅप्टन या ठिकाणी आलेले आहेत. तर चला लगेच या मॅकमास्टर टीम कॅप्टन अमान शेख. आपण लगेच यायचे अमान शेख. अँड मॅन ऑफ द मॅच सतीश जाबर. And fighter of the match अरमान शेख. फायटर ऑफ द मॅच. 3 विकेट अरमानच्या नावावर सुद्धा आहेत. चांगली फाईट दिली समोरच्या टीमला अरमानने. आणि केपीएल मध्ये आणखीन एक नवीन संकल्पना डॉक्टर योगेश पाटील यांच्या माध्यमातून योग्यम हॉस्पिटल वसई याच्या माध्यमातून फायटर ऑफ द मॅच साठी एक आकर्षक ट्रॉफी आकर्षक कॅप दिली जाईल. आणि आजच्या दिवसापासून ही संकल्पना उदयास आली. आणि ही संकल्पना योगेश पाटील डॉक्टरनी म्हटलेलं आहे की ही कंटिन्यू जोपर्यंत केपीएल चालू राहील तोपर्यंत ते फायटर ऑफ द मॅच साठी पारितोषिक देतील. चला टॉस साठी लगेच या. अमान शेख चला लगेच टॉस साठी या. मॅन ऑफ द मॅच आपण सुद्धा येऊन राहायचं आहे. त्यानंतर अरमान शेख आपण सुद्धा येऊन राहायचं आहे. चला दोन्ही टीम कॅप्टन आहेत. आणि मी विनंती करेन मुख्य मंचावर आपण बघतोय विराजमान आमचे 3 मान्यवर आहेत. त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. अनिलजी पाटील, त्यानंतर प्रवीणजी घरत आणि तुषारजी कामणकर या तिन्ही मान्यवरांना मी विनंती करतो आपल्या शुभ हस्ते टॉस केला जाईल.
सकाळी जो पहिला सामना झाला होता तोच सामना पुन्हा एकदा अंतिम सामना असेल. पहिल्या सामन्यामध्ये एसके जिंकला होता, ह्या सामन्यामध्ये बघूया एसके जिंकतोय की मॉन्स्टार.